स्वामी मंडळींनो, स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र नसून तो कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे. या महामंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ अत्यंत सखोल आणि आध्यात्मिक आहे. या शब्दाचा अर्थ श्री. श्री हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. हे ऐश्वर्य, शक्ती, सौंदर्य आणि मंगलमयतेचे प्रतीक आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण श्री लावतो. येथे श्री म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर आत्मिक शुद्धता आणि मांगल्याचा आधार होय. स्वामी. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे मालक किंवा धनी, ज्याचे स्वतःच्या इंद्रियावर पूर्ण नियंत्रण आहे आणि जो चराचर सृष्टीचा अधिपती आहे, तो स्वामी समर्थ महाराज. हे साक्षात परब्रह्म स्वरूप असल्याने त्यांना स्वामी संबोधले जाते. याचा अर्थ असा होतो की हे महाराजा, तुम्ही माझे रक्षण करते आणि सर्वस्व आहात. समर्थ. समर्थ म्हणजे सर्व काही करण्यास सक्षम असलेला, जो अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद ठेवतो, तो समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही ग्वाही देणारे स्वामी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आणि त्यांना संकटातून तारण्यासाठी पूर्णपणे सामर्थ्यवान आहेत. जे ऐश्वर्य संपन्न आहेत, जे या सृष्टीचे मालक आहेत आणि जे आपल्या भक्ताचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, असे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे मनाला शांती आणि संकटात लढण्याचे बळ देते. आता आपण जी काही रोजची उपासना करतो, 3 अध्याय आणि 11 माळी जप, तर दररोज 11 माळी जपच का करावा? तर आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा जो काही असेल तर स्वामींचे नामस्मरण, स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती जर आपली असेल स्वामींवर, तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही आणि कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. श्री स्वामी समर्थ या स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 11 माळी जप हे कशासाठी? तर पहिला अध्याय जो काही आपण 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे वाचतो, त्यामध्ये पहिला अध्याय हे पूर्व कुकर्म नष्ट करण्यासाठी, जे काही आपण पूर्वी कर्म केलेले आहे, चांगले नाही पण वाईट कर्म केलेले आहेत, कुकर्म म्हणजेच वाईट कर्म केलेले आहेत, ते कर्म नष्ट होण्यासाठी आपण हा पहिला अध्याय वाचतो. दुसरा अध्याय हा वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी हा दुसरा अध्याय आपण वाचतो. आणि तिसरा अध्याय हे भविष्य आपलं उज्ज्वल होण्यासाठी. त्यामुळे आपण स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचतो. आता 11 माळी जप आपण करतो, तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी अर्पण करायची असते. ज्यावेळेस आपण 11 माळी जप करतो, स्वामी समर्थांचं जप करत असताना पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते, दुसरी माळ ही आपल्या मातेसाठी असते, तिसरी ही पित्यासाठी आणि चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते. आता 5, 6, 7, 8, 9, 10 हे काय आहे? तर 5वी माळ आपण ही काम म्हणजेच हे षडरूपीसाठी. 5 हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा पद्धतीने आपण ह्या 6 माळी ओढतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि फक्त ही शेवटची म्हणजेच 11वी माळ ही आपण स्वतःसाठी, कारण 11वी आपली ही पायरी आहे आणि 11वी माळ ही आपण आपल्या स्वतःसाठी जप हा करतो. गुरुपासून आपण अनुक्रमे प्रत्येक माळ ही त्यांच्या चरणी अर्पण करत असतो. आणि नंतर जे काही आपले काम होते, कारण षडरूपी हे आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणते, त्यामुळेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा आणते. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील आपण ह्या 6 माळी ओढतो. आणि शेवटची माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते. तर स्वामी समर्थ म्हणतात की जर तू या पद्धतीने नामस्मरण केले
तर तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख होणार नाही, दुःख नसणार नाही. स्वामी समर्थांच्या जपाला काळाचं, वेळेचं कुठेही बंधन नाही. तुम्ही कधीही, कुठेही करू शकता. नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की तुम्ही चालता, बोलता, कुठेही स्वयंपाक करता, तुमचं जे काही काम आहे ते काम करता तुम्ही नामस्मरण हे करू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही. आणि या नामस्मरणाच्या बळावरच आपण स्वामीमय होतो. स्वामीचरणी आपण आपलं अस्तित्व हे अर्पण करतो आणि स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये मदत करतात. आपण जर मध्यरात्री जर त्यांना आपली समस्या सांगितली तर आपल्या त्या समस्येला धावून येतात आणि आपली समस्या स्वामी महाराज ही दूर करतात. म्हणून नक्की स्वामी समर्थांचा जप करा, रोजची उपासना चालू ठेवा आणि नक्कीच तुम्हाला याचं फळ अवश्य मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.